सोनम गुप्ता बेवफा आहे. ती 10 रुपयांची नोट तब्बल 9 वर्षांनी पुन्हा व्हायरल होतीये. त्याचं कारण ठरलीये सोनमच. कारण राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर आले. सगळ्या देशाला ज्या घटनेनं हादरवून सोडले तीच ही घटना आहे. नवविवाहित नवरीनं आपल्याच नवऱ्याला म्हणजेच राजा रघुवंशीच्या मृत्यूचा खतरनाक तिनं प्लॅन बनवला. सूत्रांच्या माहितीनुसार सोनमचं आधीच दुसऱ्या युवकासोबत अफेअर होतं, त्यामुळे तिने पती राजाच्या हत्येचं कारस्थान रचलं. 11 मेला लग्न झालेलं हे कपल 20 मेला हनीमूनसाठी शिलाँगला गेलं होतं. पण 23 मेच्याच रात्री सोनमने राजच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे राजा आणि सोनम शिलाँगमधील मवालखियात गावात पोहोचले. 23 मेला सकाळी 6 वाजता दोघांनी हॉटेलमधून चेकआउट केलं आणि भाड्याच्या स्कूटरवर फिरायला गेले. आणि त्यानंतर हे दोघेही बेपत्ता झाले. 28 मेला जंगलात 2 बॅग्स सापडल्या. त्याच दिवशी वेसाडॉंग फॉल्स इथं एका खोल दरीत राजाचा मृतदेह आढळून आलाय. त्याच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले शस्त्र आणि सोनमचे कपडे सापडले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये राजाला क्रूरपणे मारल्याचं उघड झालं. पोलीस तपासात असं दिसून आलंय की राजाच्या हत्येचा सूत्रधार दुसरी तिसरी कुणीही नसून सोनम स्वतः आहे आणि तिचा प्रियकर राज कुशवा आहे. याच राजने हत्येचं संपूर्ण कट रचला आणि तो सोनमच्या सतत संपर्कात होता.